जर छोटं पंक्चर असेल तर छोटं, अजून जर मोठा खेळा असेल तर मोठा, आणि त्याच्यापेक्षा काही मोठा घुसला असेल तर हे मोठं. तर हे आहे मिरर ब्रेक करण्यासाठी. म्हणजे इन केस हे तुम्ही फोर व्हीलर साठी घेतलं ना, तर तुम्ही आतून मिरर सुद्धा ब्रेक करू शकता याने. तर मंडळी, हा असा काहीसा ओपन झाल्यानंतर याचा आतमधला लुक आहे. आणि याच्यात पाहू शकता किती काय गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा संपूर्ण बॉक्स त्यांनी, हे पॅकेट त्यांनी बनवलेलं आहे. असेच नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, आणि हे जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, जसे की आपले जे दोन व्हिडिओ पाहिलेत, एकामध्ये मी हेल्मेट रिव्हील केलं नवीन जे घेतलेलं, त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या पाण्याची हायड्रेशन बॅग मी दाखवली, कुठून आणि कशी काय, किती रुपयाला घेतलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये अशीच काहीशी उपयुक्त माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण व्हिडिओ तुम्ही पाहता आणि सबस्क्राईब करत नाही. तर तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा शॉर्ट राईड आणि लॉंग राईडची आवड असणार आहे. कमीत कमी 50, 100, 200, 500 किलोमीटरच्या राईड्स तुम्ही करत सुद्धा असाल. आणि अशी राईड करत असताना आपल्या मनामध्ये भीती असते की आपला टायर तर पंक्चर होणार नाही ना, आपल्या टायरची हवा तर कमी होत नाहीये ना. कारण आपण राईड करत असताना सगळेच रस्ते आपल्याला चांगले भेटतील असं आपण सांगू शकत नाही. तर 500 किलोमीटर मध्ये एव्हरेज 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता खराब भेटतोच, दगडींचा, ऑफरोडचा भेटतोच. तर त्याच्यामध्ये आपला टायर पंक्चर होण्याची खूप शक्यता असते. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण मी घेतलेला आहे टायर पंक्चर किट. ऑलरेडी माझ्याकडे एक होतं, ते मी कुर्ल्याच्या चोर बाजारमधून, म्हणजे चोर बाजारमधून कुर्ल्याचं घेतलं होतं. तर ते जुनं झालेलं आहे. आणि टायर पंक्चर रिपेअर करत असताना जे सुरुवातीला ते लोखंडी सळीसारखं जे असतं ना, एकदा ते आपण खड्डा करतो, त्याच्यानंतर दुसरी ती रिपेअर स्ट्रीप त्याच्यात टाकून पुन्हा एकदा करतो, तर ते संपूर्ण गंजून गेलं होतं. तर आता मी विचार केला होता की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काहीशा राईड करायच्या आहेत, आणि मी समजा जे प्रोडक्ट घेतोय ते चारी बाजूने विचार करून घेतो की हे मी का घेतोय आणि एवढे पैसे टाकण्यामागचं आपलं कारण ते त्याला वर्थ झालं पाहिजे. तर असंच मी अमेझॉन वरून मल्टीपर्पज यूज टायर पंक्चर किट हे मी ऑर्डर केलेलं आहे, ते तुम्हाला लगेचच दाखवतो. तर मंडळी, असं काहीसं आहे आपलं प्रोडक्ट. हे असं बॉक्स पॅकेजिंग मध्ये आलेलं आहे. तर आधीच्या अनबॉक्सिंग प्रमाणे याची सुद्धा मस्त जबरदस्त अनबॉक्सिंग करूया. आणि याच्यामध्ये काय आहे ते मी पाहिलं नाही जसं आधीचं पाहिलं होतं, कारण हे अजूनही पेटी पॅक आहे, अजूनही अमेझॉनचे टेप आहे. तर हे आता रिव्हील करूया, कुठून फोडूया. चला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. तर याच्यामधून निघालेली आहे जादूची पेटी. ओहो. तर हे असं काहीसं आतमध्ये पॅकिंग आहे. आणि हे आहे अमिकी ऑटो या कंपनीचं. तर आता प्लास्टिक काढूया आणि आतमध्ये बॅग आहे, ती बॅग बघूया आणि त्याच्यामधून काय काय निघतं ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. आणि हे पाहताच मला थोडं ना प्रीमियमनेस याचा जाणवतोय, कारण याची बॅग बघा किती मस्त अशी बिल्ड क्वालिटी याची. तर हा आहे अमिसी जसं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला असेल, कारण इंग्लिश इज अ फनी लँग्वेज. तर अमिकी ऑटो याचं हे प्रोडक्ट आहे. आणि याची कॉस्टिंग मला पडलेली आहे 689 रुपीज, 690 रुपये, म्हणजे जवळपास 700 रुपयाचं हे प्रोडक्ट आहे. आणि नॉर्मली जे असतात ना टायर पंक्चर किट, ते 250 रुपया 200 रुपयापासून सुरुवात होते. आणि जर तुम्ही सुट्टे घेतलेत, एकीकडून हा पार्ट एकीकडून तो पार्ट, जर तुम्हाला जास्त नॉलेज असेल, तुमच्या आजूबाजूला जर दुकानं असतील, तर तुम्ही बाय सुद्धा करू शकता. तुमचं काम 150-200 रुपयात सुद्धा होऊ शकतं. कारण आपल्या घरी याच्यामध्ये पक्कड वगैरे जे असते ते आपल्या घरी पण असते, तर ते आपण कॅरी करू शकतो. परंतु हा बॉक्स मला थोडासा उपयुक्त वाटला, कारण बॉक्स टाकले आपल्या डिकीमध्ये किंवा आपल्या टॉप बॉक्स मध्ये, तर आपली संपूर्ण किट एकत्र राहील या हिशोबाने मी हा बॉक्स घेतलेला आहे. तर हा ओपन करूया आणि बघूया. टडन 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 टडन. चलो.
दिल थाम के बैठिएगा. अरे पडलं काहीतरी. अच्छा असं उघडू काय. तर देख सकते हो इसमें से क्या क्या निकला है. तर मंडळी हा असा काहीसा ओपन झाल्यानंतर याचा आतमधला लुक आहे आणि याच्यात पाहू शकता किती काय गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा संपूर्ण बॉक्स त्यांनी हे पॅकेट त्यांनी बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये एक एक करून तुम्हाला सांगतो की काय आहे. कारण आपल्याकडे नॉर्मली हे 2 पंचर किट असतात आणि या स्ट्रीप असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आता काय काय आलेलं आहे ते सांगतो. तर सुरुवात करूया इथून. तर हे 1-1 रुपयावाले क्लिनिक प्लसचे शॅम्पूचे पॅकेट्स हे कशासाठी. कारण इथे दिलेली आहे एक स्प्रे बॉटल. तर या स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून हे शॅम्पूचं पॅकेट तुम्ही टाकलत ना तर आपल्याला जिथे वाटते तिथे तुम्ही स्प्रे करून नक्की पंक्चर कुठे आहे ते पाहू शकता. आणि पंक्चर भेटल्यानंतर इथे दिलेला आहे त्यांनी चॉक. म्हणजे बघा किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. चॉकचं बघा रॅपिंग किती परफेक्ट केलंय. तर हा पिवळ्या कलरचा आहे तर तुम्ही क्रॉस किंवा सर्कल करून ते करू शकता. हा चॉक झाला. त्याच्यानंतर हा आता आपल्याला पंक्चर भेटायच्या आधी ना त्याच्यात खिळा असेल किंवा आणखी काय लोखंडी घुसलं असेल तर ते बाहेर काढण्यासाठी हा एकदम टोकदार अशी पक्कड दिलेली आहे. तर याला सुद्धा मस्त अशी रॅपिंग आहे. त्यामुळे लवकरात लवकर गंजण्याची शक्यता ही थोडीफार कमी आहे. त्याच्यानंतर हे आहे मेन इन्स्ट्रुमेंट 1 आणि हे 2. तर याच्याने खिळा काढल्यानंतर याच्यामध्ये 3 टाईपचे त्या लोकांनी हे दिलेले आहेत. जर छोटं पंक्चर असेल तर छोटं, अजून जर मोठा खिळा असेल तर मोठा आणि त्याच्यापेक्षा काही मोठा घुसला असेल तर हे मोठं. आणि एक पर्सनल माझ्या अनुभवातून सांगतो, जेव्हा होल आपला छोटा असेल ना त्याला जबरदस्ती प्रेस करून आहे ना मोठा नाही करायचा. कारण टायर रनिंग होऊन ना तो ऑलरेडी मोठा असलेला अजून मोठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जितकासा होल आहे ना तितका फक्त आपल्याला पुश करायचं आहे आणि तिथे अडकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यात ही स्ट्रीप टाकून हे आपण एंटर करू शकतो. आणि टायर पंक्चर कसं काढतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते काय मी त्याचं ट्युटोरियल देत नाही. याच्यामध्ये फक्त काय काय ते सांगतो. तर या 2 गोष्टी आहेत. आणि याच्या सोबत तर हे आहे मिरर ब्रेक करण्यासाठी. म्हणजे इन केस हे तुम्ही 4 व्हीलर साठी घेतलं ना तर तुम्ही आतून मिरर सुद्धा ब्रेक करू शकता याने, याच्या मदतीने. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा एक साईडला टूल आहे. समजा खिळा तुमच्या हाताने निघत नसेल किंवा पकडने निघत नसेल तर हा इथे टूल दिलेला आहे एक साईडला. आणि याची पकड सुद्धा जबरदस्त आहे. तर हा तुम्ही असा खेचू शकता. कारण हे 2 व्हीलर साठी नाही तर 4 व्हीलर साठी वापरात येईल. त्याच्या अजून मोठ्या गाड्या असतात त्याच्यासाठी सुद्धा हा वापरात येणारा टूल किट आहे असं मला वाटतं. पंक्चर किट. त्यानंतर इथे कटर सुद्धा दिलेला आहे. जी उरलेली स्ट्रीप असते जी रिपेअर स्ट्रीप ती कापण्यासाठी. बरंच काय काय गोष्टी दिल्यात. त्याच्यानंतर हे काढूया असे ठेवूया साईडला. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे पंक्चर रिपेअर करण्यासाठीचं जी मेन रबर स्ट्रीप असते जी पंक्चर प्रॉपर रिपेअर करते आणि एअर लीक नाही करत. तर या अशा 5-5च्या 2 स्ट्रीपचे पॅकेट आहेत आणि त्याच्यामध्ये टोटल 10 स्ट्रीप. त्याच्यानंतर अजून किती बारकाईने विचार केलाय. म्हणजे गाडी चालवताना किंवा हवा भरताना हे कॅप्स कुठे पडतात किंवा आपण कुठे लावायचे विसरतो तर याच्यात 4 कॅप्स सुद्धा दिलेले आहेत. तर 4 व्हीलरला पकडलं तर एक टायरला 1 आणि 2 व्हीलरला 1 टायरला 2 म्हणजे अजून एकदा पडली तर आपल्याला हे वापरता येईल. ठीक आहे. हे आहे. त्याच्यानंतर आणखी इम्पॉर्टंट आणि मौल्यवान म्हणजे ह्याचा विचार सुद्धा नाही करणार आपण. 4 व्हीलरचा ना वॉल दिलाय. टायरचा वॉल म्हणजे वॉल सुद्धा लिकेज असेल ना तर तो वॉल कसा रिपेअर करणार त्याची मला आयडिया नाही. काही जणांना माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कोणी 4 व्हीलरचे वॉल स्वतः रिपेअर केलेत. कारण हे पुश करण्यासाठी थोडीशी ताकद लागते असं मला वाटतं. तर हा वॉल तुम्ही बघू शकता. हा वॉल सुद्धा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर यांची स्टिकरिंग आणि ब्रँडिंग आहे. ई वॉरंटी प्लस हे चॉक्स वगैरे. तर असा काहीसा हा संपूर्ण बॉक्स आहे आणि खूप उपयुक्त आहे असं मला वाटतंय. तर असा हा अमिकी ऑटोचा प्रोडक्ट मला खूप आवडलेला आहे. आणि बरंच रिसर्च केल्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन आणि जवळच्या आपण शॉप्समध्ये जेव्हा जाऊन विचारतो ना बाई पंक्चर किट हे घ्या. कारण कोण स्वतःचा धंदा कधी बिघडवणार नाही. कारण ही गोष्ट आपण कशासाठी घेतो की प्रत्येक वेळेला पंक्चरचं दुकान 2-5 किलोमीटरवर असेलच असं नसतं.
कारण जेव्हा आपण लॉंग राईडला जातो तेव्हा 300-400 किलोमीटरला काही भेटत सुद्धा नाही, कधी कधी 100-200 किलोमीटर पेट्रोल पंप सुद्धा भेटत नसतात. तर त्याच्यामुळे अशा काहीशा छोट्या गरजू गोष्टी ज्या असतात ना आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट विचार करताना मी चौकस बुद्धीने विचार करतो. समजा ही गोष्ट घेतली तर ह्याचा दुसऱ्या प्रकारे कसा वापर होईल, ह्याचा तिसऱ्या प्रकारे कसा वापर होईल. आणि जी मंडळी तुमच्यासारखी माझा हा व्हिडिओ बघून जर ही उपयुक्त वाटली आणि जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला किती काय उपयोगाला पडेल ते सुद्धा तसा विचार करतो. तर असा काहीसा आहे पंक्चर किट संपूर्ण. तर या संपूर्ण पॅकेटमध्ये ना आणखी 2 वस्तू आहेत. जेव्हा मी सुरुवातीला उघडल्या होत्या त्या खाली पडल्या होत्या म्हणून साईडला ठेवल्या. तर याच्यामध्ये पाहू शकता तुमचे हात घाण न होण्यासाठी हे कॉटनचे ग्लोव्स दिलेत. आणि मोस्टली 1-2 वेळा जर हे वापरलं तर घाण होऊ शकतात, तर तुम्ही धुवून पुन्हा एकदा वापरू शकता. आणि कॉटनचे आहेत, व्हाईट कलरचे, सफेद रंगाचे. आणि त्याच्यानंतर आणि 10 नंबरचे 6 फ्यूज दिलेले आहेत. आणि प्रत्येक फ्यूज वेगवेगळ्या कलरचा आहे, त्याच्यामुळे कुठला खराब झाला कुठला चांगला आहे. तर असा छोटा विचार सुद्धा करून हा संपूर्ण पंक्चर रिपेअर किट बनवलेला आहे. तर ह्या काहीशा छोट्या गोष्टी त्याच्यामुळे मला हा पंक्चर किट घ्यावासा वाटला. कारण हा फ्यूज समजा मला उपयोगाला नाही आला तर आणखी कोणाच्या माझ्या रायडर मित्राच्या मंडळीच्या बाईकमध्ये किंवा कारमध्ये, ऍक्टिव्हामध्ये, स्कूटरमध्ये हा आपण वापरू शकतो. तर हा सुद्धा या संपूर्ण पंक्चर किटचा फायदा आहे. तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. जो मी हा संपूर्ण किट घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि हे परचेस करायची लिंक असेल अमेझॉनची तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. जर तुम्हाला योग्य वाटलं तरच घ्या. जर तुमच्याकडे असेल तर उगाच विनाकारण खर्च करू नका. कारण माझा होता तो गंजला होता आणि त्याला जेमतेम 4 वर्षाच्या वर झालं होतं. तर म्हटलं आता आपण अपग्रेड करतोय काहीशा गोष्टी, तर त्याच्यामध्ये पंक्चर किट सुद्धा टाकूया. तर म्हणजे या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया असेच एका दुसऱ्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर फायनली या व्हिडिओमधून घेतो तुमचा रामराम. अशाच एका दुसऱ्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो मी. तर अशा नवनवीन प्रोडक्टसाठी, नवनवीन राईडसाठी आपल्या नितीन पाष्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर फायनली तुमचा या व्हिडिओमधून घेतोय राम राम.